आज आपण वाळवणाचा पदार्थामधला अजून एक पदार्थ बघणार आहोत. अजिबात कडक होत नाही. उपवासाला आवर्जून तळल्या जातो. तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये साबुदाणा बटाटा चकली कशी करायची ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 1 किलो प्रमाणामध्ये मी ते साबुदाणा रात्रीच पाण्यामध्ये भिजू घातलेला होता. कोमट पाणी टाकलेलं होतं. भरपूर पाणी टाकायचं आहे. अर्धा बोट बुडेल किंवा 1 बोट बुडेल इतकं पाणी टाकायचं, म्हणजे छान साबुदाणा मऊ भिजतो. 1 किलो साबुदाण्याला आपण इथे 2 किलो इतके बटाटे घेतलेले आहे. 2.5 किलो बटाटे घेतले तरीही चालतं. बटाटे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मी ह्यामध्ये पाणी टाकून घेतलं. छान असे मोठे-मोठे बघून घ्यायचे, म्हणजे साल काढायला सोपं जातं. बटाटे मी ते स्वच्छ धुवून घेतले. एका कुकरमध्ये टाकून घेत आहे आणि शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. मी ते भरपूर पाणी टाकलं ह्या पद्धतीने आणि झाकण लावायचं आहे आपल्याला. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मध्यम आचेवर. 2 ते 3 शिट्ट्या करून एका चाळणीमध्ये मी हे बटाटे काढून घेतले. आता खूप गरम आहे, त्याची साल काढून घ्यायची. थंड झाले आहे बऱ्यापैकी. आता त्याची साल काढून घेऊया. छान असे मऊ उकडलेले आहेत. छान मऊ उकडायचे, म्हणजे आपले ते त्याच्यामध्ये गिठोळ्या राहत नाही आणि चाळणीमध्ये सरकन असे निघून येतात. ह्या पद्धतीने सर्व बटाटे मी ते सोलून घेणार आहे. गॅसवर आता इथं एक मोठं पातेलं ठेवलं आहे. 1 ते 1.5 लिटर इतकं मी ह्यामध्ये पाणी टाकून घेत आहे 1 किलो साबुदाण्याला. नंतर आपण उकळल्यानंतर थोडं पाणी काढून घेतलं तरीही चालतं. झाकण ठेवायचे. पाण्याला छान उकळी आणायची आहे. इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या 5-6. मिक्सरला फिरवून घेतलं ह्या पद्धतीने. तुम्हाला जर हिरव्या मिरच्या टाकायच्या नसेल तर तुम्ही यामध्ये लाल पावडर टाकू शकता. 2 चमचे टाकायची. 2 किंवा 3 चमचे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये बारीक केलेली मिरची टाकून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचंय. हे संपूर्ण 1 किलो साबुदाणा आहे. 2 किलो बटाटे आहे. त्याला मी 3 चमचे इतकं मीठ टाकलेलं आहे. साबुदाणा टाकून घ्यायचा आहे ह्या पाण्यामध्ये. सर्व साबुदाणा मी ह्यामध्ये टाकून घेत आहे. मी थोडं पाणी काढून घेतलं. पाणी राहिलं तरी काही हरकत नाही, कारण 1-1.5 लिटर पाणी इतकं लागतंच. कारण शिजल्यानंतर हे साबुदाणा छान दाटसर होतो, घट्ट होतो. कमी गॅसवर मी आता साबुदाणा होईपर्यंत बटाटे आपण पुरणाच्या चाळणीमध्ये मऊ करून असे काढून घ्यायचे आहे. छान मऊ शिजलेले आहेत, त्यामुळे झटपट असे 10 ते 15 मिनिटामध्ये लगेचच बटाटे बारीक होतात. जास्त वेळ लागत नाही. स्मॅशर असेल तर स्मॅशरने केलं तरीही चालतं. बटाटा छान मऊ शिजल्यामुळे झटपट असा बारीक होतो. सर्व बटाटे मी असेच मऊ करून घेणार आहे. चाळणीमधून काढून घेणार आहे या पद्धतीने. बटाट्यामध्ये गिठोळी राहिली नाही पाहिजे, नाहीतर चखली पडणार नाही. चाळणीमध्ये अटकू शकतं. सर्व बटाटे मी इथे छान बारीक करून घेतले ह्या पद्धतीने. बघू शकता. आता आपण साबुदाणा चेक करूया. बऱ्यापैकी इथे साबुदाणा छान दाटसर झालेला आहे आणि साबुदाणा छान शिजलेला आहे. आपल्याला थोडासा साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे. मी एका भांड्यामध्ये हा साबुदाणा संपूर्ण ओतून घेणार आहे. जर साबुदाणा पातळ वाटत असेल तर तुम्ही पाणी कमी टाकलं तरीही चालतं. मी इथे थोडं वाफ निघू दिली. त्यानंतर किसलेले आपण बटाटे टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये एक 5-6 मिनटं मी वाफ निघू दिली. त्यानंतरच हे बटाटे ह्यामध्ये टाकून घेतले आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. मीठ आपण आधीच टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ आता टाकायची गरज नाही आहे. संपूर्ण आपल्याला हे मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्व थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे छान घट्ट होतं आणि चकल्या करायलाही आपल्याला छान सोपं जाईल. त्याला कलर हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे जास्त लाल कलर आलेला नाही आहे. या पद्धतीने आता सर्व थंड होऊ देऊया. मी इथे एक चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. त्याला चाळणी लावून घेतली, आपण जी चकली बनवतो त्याची.
आणि एक एक चमचा करून त्यामध्ये साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तितकं टाकायचं आणि छान अशा चकल्या करून घ्यायच्या आहे. शेप आला नाही तरीही चालतो, काही हरकत नाही. तळल्यानंतर छान अशा निघून येतात. ह्या पद्धतीने मी इथे सर्व चकल्या करून घेणार आहे. उन्हामध्ये टाकायच्या म्हणजे लवकर वाळतं. एका सोऱ्यामध्ये इथे 6 ते 7 इतक्या चकल्या तयार झालेल्या आहे. या पद्धतीने मी या एका सिल्कच्या साडीच्या च्यावर टाकत आहे. तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर टाकलं तरीही चालतात. बटाटा चकली करायला जास्त वेळ लागत नाही. मी संपूर्ण इथे अर्ध्या तासामध्ये सर्व बटाटा चकली टाकून घेतली, बघू शकता. आणि छान ह्या उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळून घेणार आहे. कडकडीत वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर छान टिकते. बटाटा आणि साबुदाण्याचं योग्य प्रमाण घेतलं ना तर छान कुरकुरीत खुसखुशीत बटाटा चकली तयार होते. घेतल्यामुळे बटाटा चकली छानच खुसखुशीतच होते. 2 दिवस मी इथे कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे. बघू शकता मस्त अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला आता ह्या चकल्या तळून दाखवते. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायच्या असतील तर ह्याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता आणि करू शकता ह्या पद्धतीने. गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. कारण चकली टाकल्यानंतर थोडासा वेळ लागतो, त्यानंतर छान फुलून येते. बघू शकता मस्त अशी चकली तयार झालेली आहे. छान तळलेली आहे. मस्त खुसखुशीत कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे. या पद्धतीने छान व्हाईट कलर आलेला आहे. लाल जर याच्यामध्ये मिरची पावडर टाकली असते तर लाल कलर दिसला असता, पण ह्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे कारण ठसका होत नाही. त्यामुळे हिरवी मिरचीचा ठसका होत नाही. लाल मिरची जर टाकली ना तर ठसका होतो. टाकता क्षणी बघू शकता चकली छान अशी फुलून येत आहे आणि चवदार तर खूप छान झालेली. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तुम्हाला एक ही चकली आणि तळलेली चकली दाखवते. छान दुप्पट अशी फुललेली आहे आणि खुसखुशीत तर खूप छान झालेली. एक चकली तुम्हाला तोडून दाखवते. मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत तयार झाली. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघवा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. ह्याआधी तुम्हाला वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपी मी ज्योतिष किचन चॅनलवर शेअर केलेल्या आहे. बघायच्या असेल तर नक्की चॅनलवर जाऊन व्हिजिट करा आणि हक्काने सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.